श्री स्वामी समर्थ. आज आपण पिझ्झा बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी बेस घेतला, पिझ्झा बेस, पनीर, कांदा, चीज, चिली फ्लेक्स, शिमला मिर्च, पिझ्झा पास्ता सॉस. आपल्याकडे जे जे व्हेजिटेबल्स अवेलेबल आहेत ते आपण टाकू शकतो. त्याच्यानंतर मी शिमला मिर्चला थोडंसं तेल टाकून फ्राय केलं आहे कच्चापणा जाण्यासाठी, आणि त्याच्यानंतर मी ऑनियन पण जरा फ्राय करून घेतलं. नंतर पिझ्झा बेस घेतलं, त्याला मी पिझ्झा पास्ता सॉस असं स्प्रेड करून घेतलं, चमच्याने व्यवस्थित लावून घेतलं. सगळीकडून छान व्यवस्थित लावून घेतल्यानंतर मी ते जे शेलो फ्राय केलेले शिमला मिर्च ते टाकून घेतले सगळीकडून, आणि मग नंतर ऑनियन पण टाकून घेतले सगळीकडून व्यवस्थित छानपैकी मस्त टेस्टी. बघूनच पाणी सुटले. नंतर सगळं पनीर, खूप सारे पनीर, मला पनीर प्रचंड आवडतं, खूप जास्त आवडतं पनीर. चीज पनीर खूप सारे टाकून घेतलं सगळीकडून. पनीर टाकल्यानंतर मी चीज घेतलं, चीज सगळीकडून खूप खूप कंजूसी नाही करायची चीजमध्ये. हट्टा सावन की घटा, सगळं चीज टाकून द्यायचं, जेवढं तेवढं सगळं टाकून द्यायचं, तेव्हाच टेस्टी बनतं पनीर चीज पिझ्झा. इतकं भारी लागतं ना, इतकं भारी लागतं ना. आणि मग नंतर मी काय केलं, ते पनीर चीज क्यूबला पनीरच्या साईजमध्ये कट करून पण टाकलं. तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा, खूपच टेस्टी लागतं आहे. हे बघा मी कसं लावलं आहे, सगळं पनीरसारखं चीजला लावून टाकलं आहे, खूपच छान लागतं आहे. मी खूप जास्त प्रेमात आहे पनीर चीज पिझ्झाचं. आता मी काय केलं आहे, 5-10 मिनटं प्री हीट करून ठेवलं आहे. ते एका कढईमध्ये मीठ टाकले, त्याच्यावरती प्लेट ठेवलं, 10 मिनटं तरी नाही का असं प्री हीट करून ठेवलं. मग नंतर बारीक गॅस करून 15 मिनटं ठेवायचं असं झाकण लावून. हे बघा किती छान दिसतंय, यम्मी. जिभेला पाणी सुटले. बघा झाला आपला पिझ्झा. त्याच्यानंतर ऑरिगॅनो सगळं स्प्रेड करून घ्यायचं, चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे, खूपच छान लागतं. ऑरिगॅनो चिली फ्लेक्सशिवाय पिझ्झाला हे नाही आहे, टेस्ट नाही आहे, इतकं छान लागतं ना. हे बघा माझी प्लेट किती छान दिसते आहे. तुम्ही पण ट्राय करा, तुम्ही पण घ्या. हे बघा मी टेस्ट करते आहे, आवाज बघू शकता कराम करून. थँक्यू फॉर वॉचिंग.